हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे मोलकरणीचं मन. माझं नाव सोनाली. लहानपणापासून गरिबीत वाढले. वडील लवकर गेले. आईनं लोकांची घरं काम करून मला मोठं केलं. शिकायची खूप इच्छा होती, पण परिस्थितीनं ती परवानगी दिली नाही. शेवटी मी सुद्धा घरकाम करायला लागले. पण माझ्या आयुष्यातलं खरं वळण आलं तेव्हा, जेव्हा मी एका श्रीमंत घरात मोलकरीण म्हणून राहायला गेले आणि तिथं मला माझ्या मनाला हादरवून टाकणारं पहिलं प्रेम सापडलं. त्या मोठ्या घरात मी पाय ठेवला तेव्हा अंगावर शहारे आले. इतकं मोठं दार, अंगणात फुलांनी भरलेली बाग, घरभर झगमगाट. माझ्यासारख्या साध्या मुलीला तिथं स्वतःचं अस्तित्वच खूप छोटं वाटत होतं. घरातली मालकीण मला हसत म्हणाली, "बाई गं सोनाली, इथं राहायचं आहे, काम करायचं, पण काळजी करू नकोस, घरच्यासारखी वागणूक देऊ." माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण पहिल्यांदा मला कोणीतरी घरच्यासारखं म्हटलं होतं. घरातल्या लोकांमध्ये एक जण माझ्या नजरेत भरला. आदित्य, मालकांचा मोठा मुलगा. उंच, देखणा, पण साधेपणा चेहऱ्यावरून ओसंडत होता. पहिल्यांदा तो माझ्याशी बोलला तेव्हा मी भांडी धुत होते. तो सहजच म्हणाला, "पाणी थंड आहे ना? हात गोठत असतील तुझे." मी दचकलेच. इतक्या मोठ्या घरातला मुलगा मोलकरणीच्या हातांची काळजी घेतोय. मी खाली मान घालून उत्तर दिलं, "नाही साहेब, मला काही होत नाही." तो हसला आणि म्हणाला, "साहेब नको म्हणूस, माझं नाव आदित्य आहे." त्या दिवसापासून माझ्या मनात एक वेगळं बी पेरलं गेलं होतं. आदित्य रोज माझ्याशी साध्या गोष्टी बोलायचा. "आज खूप दमलीस ना? सोनाली, जरा स्वतःकडे लक्ष दे. तुला पुस्तकं वाचायला आवडतात का?" मी नेहमी थोडक्यात उत्तर द्यायचे, पण माझ्या मनात मात्र वादळ व्हायचं. मी कोण? एक मोलकरीण, आणि तो एक श्रीमंत घरचा मुलगा. पण त्याच्या नजरेतली आपुलकी मला रोज नवं धैर्य द्यायची. एकदा असं झालं की मी जिना उतरताना पाय घसरला. मी खाली पडत असले, पण त्याने मला घट्ट पकडलं. त्याच्या हातात माझा हात होता आणि माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. तो हळू आवाजात म्हणाला, "सोनाली, स्वतःकडे थोडं लक्ष दे. मला नाही आवडत तू दुखावलेली पाहायला." त्या क्षणी मला जाणवलं, हे फक्त दया नाही, यामध्ये काहीतरी वेगळं आहे. एकदा आम्ही सगळे गावातल्या देवळात गेलो. तेथे आदित्यने मला देवळाच्या ओसरीवर थांबवून विचारलं, "सोनाली, तुला वाटतं का आपण दोघे वेगवेगळे आहोत?" मी डोळ्यात पाणी आणून म्हटलं, "हो साहेब, मी फक्त काम करणारी आहे. तुमच्याशी माझी तुलना कशी होईल?" त्याने माझे दोन्ही हात धरले आणि म्हणाला, "माझ्यासाठी तू सोनाली आहेस, मोलकरीण नाही. माझं मन तुला तुझ्या रूपात मानतं. बाकीचं सगळं समाजाचं आहे." त्या दिवसानंतर आम्ही गुपचूप भेटू लागलो. मी सुरुवातीला घाबरत होते, पण त्याच्या नजरेतली प्रामाणिकता मला हळूहळू वितळवत होती. एके संध्याकाळी बागेत मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. आदित्य माझ्या जवळ आला आणि म्हणाला, "सोनाली, मी तुला सांगू इच्छितो, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि हे प्रेम माझं खरं आहे." माझे डोळे भरून आले. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात उत्तर दिलं, "आदित्य, मी सुद्धा तुला मनापासून मानते, पण मला भीती वाटते. समाज, घरचे काय म्हणतील?" त्याने माझा हात आपल्या छातीवर ठेवला आणि म्हणाला, "माझ्या धडधडीवर विश्वास ठेव. हेच तुझं खरं ठिकाण आहे." घरच्यांना हे सगळं कळलं. त्यांना माझा राग आला. मोलकरणीशी लग्न करायचं? घराची अब्रू घालवायची?
मी घाबरले. मी आदित्यला म्हणाले, तुझ्यासाठी मी माझं प्रेम सोडून देईन. मला तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. तो हसला, पण डोळ्यातून अश्रू आलेले होते. सोनाली, प्रेम म्हणजे त्याग नाही. प्रेम म्हणजे एकत्र लढणं. आदित्यने ठाम निर्णय घेतला. त्याने घरच्यांसमोर उभं राहून सांगितलं, सोनाली माझं प्रेम आहे. ती मोलकरीण नाही. ती माझ्या मनाची राणी आहे. बराच विरोध झाला, पण शेवटी घरच्यांनी हार मानली. कारण आदित्यचं प्रेम खरं होतं. आज मी या घरात आहे, पण मोलकरीण म्हणून नाही, आदित्यची पत्नी म्हणून. आयुष्यातल्या या प्रत्येक क्षणाला आठवते, जेव्हा मी स्वतःला कमी समजत होते. आणि आता वाटतं, खरं प्रेम कोणाचंही रूप, वर्ग, पैसा पाहत नाही. ते फक्त हृदय पाहतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.